जय महाराष्ट्र. मी अनिकेत पेंडसे. पुढच्या 30 मिनिटात आपण घेणार आहोत 50 बातम्यांचा आढावा. सुरुवात करूयात महावेगवान घडामोडींना. मान्सून केरळात दाखल झालाय. पुढील 3 ते 4 दिवसात मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल. स्कायमेटने ही माहिती दिली आहे. त्यामुळे राज्यातील जनतेला आणखी 3 ते 4 दिवस पावसाची वाट पाहावी लागणार आहे. पाणी कपात कायम राहणार की काय अशी मुंबईकरांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. कारण मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणात अवघा 10% पाणीसाठा शिल्लक आहे. सुमारे 1,54,657 दशलक्ष लिटर पाणी या धरणात उरले. हा उपलब्ध पाणीसाठा 15 जुलैपर्यंत पुरेल असा दावा महापालिका प्रशासनाने केलाय. मराठवाड्यातील धरणं देखील कोरडी पडली आहेत. आज मितीला मराठवाड्यातील धरणांमध्ये केवळ 0.43% पाणी साठाच शिल्लक राहिला आहे. पाऊस येण्यास अजून काही दिवस उशीर झाल्यास मराठवाड्यात पाण्यासाठी भीषण संघर्ष पाहण्याची वेळ येईल. पुढील काळात समाधानकारक पाऊस न पडल्यास ही परिस्थिती आणखी भीषण होईल. मराठवाड्यातील पाणी टंचाई पाहता मराठवाड्यात वॉटर ग्रेड योजना राबवणार असल्याची माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. या योजनेद्वारे सर्व पाणी पुरवठा करणाऱ्या योजना वॉटर ग्रेड योजनेखाली आणण्यात येणार आहेत. जायकवाडी, उजनी, येलदरी, विष्णुपूरसारख्या धरणांसह इतर पाण्याच्या स्रोतांपासून पाण्याची गरज लक्षात घेता पाण्याचं व्यवस्थापन केलं जाणार आहे. अयोध्येत राम मंदिर बांधण्यावरून भाजपच्या भूमिकेत बदल झालाय. मंदिर वही बनाएंगे अशा घोषणा देणाऱ्या भाजप आता राम मंदिरावरनं 2 पावलं मागे आलाय. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी राम मंदिर बांधण्याचा मुद्दा चर्चेतून सुटेल किंवा कोर्टाच्या आदेशानं सुटेल असं वक्तव्य करून भाजपची यापूर्वीची भूमिका चुकीची असल्यानं एक प्रकारे दाखवून दिलंय. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक झालेली राष्ट्रवादी काँग्रेस आता रस्त्यावर उतरली आहे. त्याचाच एक भाग म्हणून विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी परळीच्या तहसील कार्यालयाला कुलूप ठोकलं. सरकारच्या धोरणामुळे दुष्काळग्रस्त शेतकरी अडचणीत आल्याचा निषेध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. राज्यभरात रास्तारोको आंदोलन करण्यात येते. औरंगाबादमध्ये झालेल्या दुष्काळी परिषदेत शरद पवार यांनी राज्य सरकारनं 5 जूनपर्यंत शेतकऱ्यांना मदत करण्याचं आवाहन केलं होतं. मात्र सरकारनं या मागणीचा विचार केला नसल्यानं आज राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरली आहे. दरम्यान हिंगोलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या आंदोलनाचा फज्जा उडालाय. आंदोलनासाठी अधिकारी तहसील कार्यालयावर गाडीतनं आले आणि फक्त तहसीलदारांना निवेदन देऊन आंदोलन संपवण्यात आलं. यावरनं राष्ट्रवादीला खरंच शेतकऱ्यांबद्दल किती कळवळ आहे हे दिसून येतं. मुंबईत काँग्रेसचे बडे नेते असलेले गुरुदास कामत यांनी सोमवारी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देऊन थेट काँग्रेसशी घटस्फोट घेतला. त्यानंतर लगेचच त्रिपुरातील काँग्रेसच्या 6 आमदारांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं जाहीर केलंय. त्यामुळे त्रिपुराच्या विधानसभेत विरोधी पक्षाचं अस्तित्व संपुष्टात आलं. तसंच छत्तीसगडचे मुख्यमंत्री राहिलेले अजित जोगी यांनीही काँग्रेस सोडण्याचा निर्धार जाहीर केलाय. काँग्रेस नेते गुरुदास कामत यांच्या मुंबईतील घराबाहेर कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली आहे. कामत यांनी पक्षातून बाहेर जाण्याचा निर्णय रद्द करण्याची मागणी हे कार्यकर्ते करतायत. पक्षात आपलं कोणीही ऐकत नसल्यानं नाराज झालेल्या गुरुदास कामत यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. 10 दिवसांपूर्वी सोनिया गांधी यांना पत्र लिहून तसं कळवलंही होतं. मात्र या निर्णयाला कार्यकर्त्यांनी विरोध दर्शवलाय. दरम्यान हरीश रावत यांना पत्रकारांनी गुरुदास कामत यांच्या राजीनाम्यासंदर्भात विचारलं असता त्यांनी जे लोक छोट्या मनाचे असतात तेच कठीण प्रसंगी पळ काढतात असा टोला गुरुदास कामत यांना लगावलाय. मुंबई काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा अंतर्गत युद्ध उफाळून आलंय. काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी परस्पर ब्लॉक अध्यक्षांची निवड केल्याचा आरोप काँग्रेसचे नेते कृष्णा हेगडे यांनी केलाय. तसंच ब्लॉक अध्यक्षांची निवड स्थगित करण्याची मागणी हायकमांडकडे करणार असल्याचं आणि त्या संदर्भात हायकमांडला हेगडेंनी पत्र लिहिल्याचंही समजतंय. मुंबई महापालिकेच्या ताब्यातील 17 मोकळ्या जागा मेट्रो 3 साठी देण्याच्या प्रस्तावावर सभागृहात जोरदार चर्चा सुरू आहे. काँग्रेसने या प्रस्तावाला विरोध केलाय तर शिवसेना ही आक्रमक झाली आहे. कारण मुंबई मेट्रोसाठी नाकारलेले 17 भूखंड मेट्रोला द्यावेत असे आदेश राज्य सरकारनं मुंबई महापालिकेला दिलेत. यासाठी राज्य सरकारनं आपल्या विशेष अधिकारांचा वापर केलाय.
सनातन संस्थेविरोधात श्रमिक मुक्ती दल 11 जूनपासून कोम्बिंग ऑपरेशन सुरू करणार आहे। डॉक्टर दाभोलकर, कॉम्रेड पानसरे, प्राध्यापक कलबुर्गी यांचे मारेकरी अद्यापही मोकाटच आहेत। पोलीस आणि गुप्तचर यंत्रणा तपासात अयशस्वी ठरली आहे। त्यामुळे श्रमिक मुक्ती दलानं या मारेकऱ्यांचा शोध घेण्याचा पवित्रा घेतलाय। सनातन संस्थेच्या गोव्यातील आश्रमापासून याची सुरुवात होणार आहे। राज्य सरकारनं बियाण्यांच्या अनुदानावर अजून निर्णय घेतला नाहीये। त्यातच सरकारी बियाणं महामंडळाच्या महाबीजनं बियाणांचे दर वाढवलेत। त्यामुळे दुष्काळानं भुईसपाट झालेला शेतकरी आणखीनच कोलमडलाय। तुरीच्या जवळपास 76% वाढलेत। गेल्या वर्षी जास्त दरानं बियाणं खरेदी करावं लागल्यानं यंदा बियाण्यांचे दर वाढल्याचं महाबीजनं म्हटलंय। चंद्रपुरातील धारीवाल पॉवर कंपनीच्या 32 कामगारांनी कुटुंबासह आत्मदहनाचा इशारा दिलाय। कामावर कायमस्वरूपी रुजू करून घेण्याचं लेखी आश्वासन न पाळल्यानं कामगार संतप्त झालेत। तडाली MIDC 2011 मध्ये धारीवाल पॉवरचं काम सुरू झालं। त्यात 600 कामगार काम करत होते। 2014ला काम पूर्ण झाल्यानंतर काम नसल्याचं कारण देत 32 कामगारांना कंपनीतनं काढून टाकण्यात आलं। राज्यात महाराष्ट्र विद्यापीठ कायदा लागू करावा अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं केली आहे। शिक्षण मंत्र्यांनी आश्वासन देऊन 1.5 वर्ष झाली तरी अजूनही हा कायदा लागू करण्यात आलेला नाहीये। त्यामुळे विद्यापीठात मोठ्या प्रमाणात अनागोंदी कारभार सुरू आहे। हा कायदा लवकरात लवकर लागू करावा अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं केली आहे। पिंपरी चिंचवडच्या बोपखेल इथल्या तरंगता पूल काढून घेण्याचं काम सुरू आहे। पुलाचं आयुष्य संपल्याचं सांगण्यात आलंय। तरंगता पूल आजपासून पावसाळा संपेपर्यंत CME तर्फे बंद करण्यात येणार आहे। दरम्यान जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी संरक्षण खात्याकडे तात्पुरता पॉन्टन पूल संरक्षण विभागानं गावकऱ्यांना बांधून द्यावा अशी मागणी केली आहे। पुण्यातील पोलीस दाम्पत्यानं एव्हरेस्ट सर करण्याचा विक्रम केलाय। तारकेश्वरी राठोड आणि दिनेश राठोड हे दोघेही पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत। या दोघांनी 22 एप्रिल रोजी एव्हरेस्टकडे कूच केलं होतं। ऑस्ट्रेलिया खंडातील सर्वोच्च 10 शिखरही या दोघांनी सर केली आहेत। सोलापुरातील मंत्री चंडक परिसरात पिसाळलेल्या कुत्र्यानं एकाच दिवशी 13 जणांवर हल्ला केल्याची घटना घडली। सोमवारी सकाळी या कुत्र्यानं रस्त्यानं जाणाऱ्यांवर हल्ला चढवलाय। या हल्ल्यात 8 वर्षांच्या चिमुरडीला चावा घेऊन तिच्या पायाला धरून फरफडत नेलं। तिला सोडवण्यासाठी गेलेल्या तिच्या आईलाही हा कुत्रा 11 ठिकाणी चावलाय। हिंगोली जिल्ह्यातील सेनगावातील सावना परिसरात एकाची हत्या करण्यात आली आहे। संतोष लक्ष्मण गिरी असं या व्यक्तीचं नाव आहे। संतोष याची धारधार शस्त्रानं गळा चिरून हत्या केली आहे। हत्येचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे। या प्रकरणी पोलिसात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नागपूरच्या कळमना परिसरात लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या महिलेची हत्या तिच्या जोडीदारानं केली आहे। ईश्वरी निषाद असं मृत महिलेचं तर रमेश सोनी असं आरोपीचं नाव आहे। हे दोघेही कळमना मार्केटमध्ये मजुरीचं काम करत होते। ईश्वरीचं दुसऱ्यासोबत प्रेमसंबंध असल्याचा रमेशला संशय होता। यावरनं त्यांच्यात सतत वाद होत असत आणि या रागातूनच रमेशनं विळीनं तिचा गळा कापला आणि मृतदेहाची विल्हेवाट लावली। तर पोलिसांनी रमेशला अटक केली। वसई नालासोपारा विरारमध्ये घरफोडी आणि दुकानांमध्ये दरोडा घालणारी टोळी गजाआड झाली आहे। माणिकपूर पोलिसांनी केलेल्या कारवाईत 4 दरोडेखोरांना अटक करण्यात आली आहे। हे चौघेही घरफोडी करून गाडीतून पळत असताना पोलिसांनी सापळा रचून पंचवटी नाक्यावर त्यांना रंगेहात अटक केली। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर 5 जूनला झालेल्या अपघात प्रकरणी निखिल ट्रॅव्हल्सवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे। पोलिसांनी याबाबत माहिती दिली आहे। नियमबाह्य वाहतूक केल्यानं थेट मालकावरच हा गुन्हा दाखल होणार आहे। 5 जूनला एक्सप्रेसवेवर बसनं स्विफ्ट आणि इनोव्हा कारला धडक दिली होती। या अपघातात 17 जणांना प्राण गमवावा लागला होता। कोल्हापुरात शिवराज्याभिषेक मिरवणुकीत पोलिसांनी लाठीचार्ज केलाय। इचलकरंजीतील जनता चौकात ही घटना घडली आहे। जनता चौकात मिरवणूक आल्यानंतर 2 गटात वाद झाला होता। या वादाचं रूपांतर हाणामारीत झालं। त्यामुळे जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला। भंडाऱ्यात देशी विदेशी दारूसाठा जप्त करण्यात आलाय।
पवनी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मधुकर गीते यांनी ही कारवाई केली आहे। आज सकाळी पवनी इथल्या तहसील कार्यालयाजवळ आरोपी गुणवंत लांजेवार यांच्या गाडीची तपासणी केली। यावेळी लांजेवार यांच्या गाडीत 7,50,000चा देशी विदेशी दारूसाठा सापडला। परभणीतील ताडबोर गावामधील तिहेरी हत्याकांडाचा 4 महिन्यांनंतर उलगडा झालाय। 2 पुरुष आणि एका महिलेला शेतातील घरात घुसून मारण्यात आलं होतं। सूर्यभान फुलपगारे यांना गुप्तधन दिसतं असा मारेकऱ्यांना संशय होता। सुभाष पठाडे आणि त्यांची पत्नी शांताबाई पठाडे यांनी 2 किलो सोनं फुलपगारेंच्या मदतीने शोधल्याचाही मारेकऱ्यांना संशय होता। याच संशयातून ही हत्या करण्यात आली। सांगलीच्या उमदी पोलीस ठाण्यात राजेश कुमार नंदगौड या संशयितानं स्वच्छतागृहात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। महिलेच्या खून प्रकरणी राजेश कुमारची चौकशी सुरू होती। रात्री 10:30च्या सुमारास ही घटना घडली आहे। या प्रकरणी उमदी पोलिसांनी राजेश कुमार नंदगौड या चौकशीसाठी बोलावलं होतं। यावेळी लघुशंकेच्या बहाण्यानं तो पोलीस ठाण्याच्या शेजारी असणाऱ्या स्वच्छतागृहात गेला आणि त्यानं शर्टच्या सहाय्यानं गळफास घेतला। कोल्हापूरमध्ये भाविकांच्या गाडीला भीषण अपघात झाला। या अपघातात 3 ठार आणि 5 जण जखमी झालेत। उभ्या असलेल्या ट्रॅक्टरवर ओमनी कार धडकून हा अपघात झालाय। बेळगाव कागवाड शिरगुप्पी रोडवर हा अपघात झालाय। सर्व प्रवासी मिरजच्या मारगाव इथले होते। देवदर्शनासाठी जाताना हा अपघात झालाय। जखमींवर मिरजच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। कर्करोगासह मधुमेह, रक्तदाब, जीवाणूंचा संसर्ग यांसारख्या विकारांवर उपचार म्हणून वापरण्यात येणाऱ्या 56 महत्त्वाच्या औषधांच्या किमतींवर सरकारनं नियंत्रण आणलं। तर औषधांच्या किमतीत सरासरी 25% कमी करण्यात आल्या आहेत। तसंच NPPA या औषध दर नियामकानं ग्लुकोज आणि सोडियम क्लोराईड यासारख्या इंजेक्शनच्या छोट्या पाकिटांच्या दरांमध्ये वाढ केली आहे। मुंबई महापालिकेच्या अनेक रुग्णालयात डॉक्टरांची कमतरता आहे। तसंच रुग्णालयात महत्त्वाची औषधही मिळत नसल्याची खंत सोमवारी स्थायी समितीच्या बैठकीत नगरसेवकांनी व्यक्त केली। त्यावर लवकरच 227 नवीन डॉक्टरांची पालिका रुग्णालयात भरती करण्यात येणार असल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलं। बर्फ आणि पाण्याच्या नमुन्यांची तपासणी करणाऱ्या मुंबई पालिकेनं कारवाईची जबाबदारी अन्न आणि औषध प्रशासनावर ढकलली आहे। पालिकेच्या आरोग्य विभागानं केलेल्या कारवाईत 92% बर्फ विक्रेत्यांकडील बर्फामध्ये दोष आढळला। या विक्रेत्यांवर कारवाईसाठी पालिकेनं FDAला पत्र दिले। इचलकरंजी शहरात गेल्या 1.5 महिन्यात तब्बल 202 रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचं निदर्शनास आलंय। डेंग्यूच्या नेमक्या विषाणूचा शोध घेण्याचा प्रयत्न IGM रुग्णालयाकडून सुरू आहे। त्यासाठी तब्बल 14 रुग्णांच्या रक्ताचे नमुने पुणे इथल्या राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्थेकडे पाठवण्यात आले। लोकलमधून महिला डब्यात प्रवास करताना संकटकाळी मदत व्हावी म्हणून रेल्वे प्रशासनानं पॅनिक बटन गेल्याच आठवड्यात सुरू केलं। मात्र या प्रायोगिक योजनेचाच गैरवापर होत असल्याचं लक्षात आल्यानं रेल्वे पुनर्विचाराच्या तयारीत असल्याची माहिती आहे। गेल्या आठवड्यात 2 वेळा त्याचा गैरवापर झाल्याचं उघडकीस आलंय। त्यामुळे त्याचा पुनर्विचार करण्याची भूमिका रेल्वेनं घेतली आहे। ठाणे ते डोंबिवली असा जलद लोकलनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना येत्या 3 ते 4 दिवसात दिलासा मिळणार आहे। दिव्याजवळील असणाऱ्या पारसिक बोगद्याजवळील लोकलसाठी असणारी वेग मर्यादा हटणार आहे। त्यामुळे लोकलचा वेग पुन्हा वाढण्यास मदत मिळणार असल्याचं मध्य रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे। पुण्यात मागास कुटुंबांना म्हाडाकडून लवकरच हक्काची घरं मिळणार आहेत। पुणे, पिंपरी चिंचवड शहरांभोवतीच्या गावात तसंच सातारा आणि सांगली जिल्ह्यात 4,526 घरं म्हाडामार्फत बांधण्यात येणार आहेत। पंतप्रधान आवास योजनेतील या घरांच्या प्रस्तावाला राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे। अंतिम मान्यतेसाठी हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला आहे। गिरणी कामगारांच्या सोडतीनंतरची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आवश्यक बँकेची निवड करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे। निविदापूर्व बैठकीत 7 बँकांच्या प्रतिनिधींनी हजेरी लावली होती। त्यापैकी अटी आणि शर्ती पूर्ण करणाऱ्या एका बँकेची निवड केली जाणार आहे। ब्रिटिशकालीन हँगॉक पूल पाडल्यामुळे इथल्या नागरिकांसाठी पर्यायी पादचारी पूल कधी बांधणार अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयानं रेल्वे प्रशासन आणि मुंबई महापालिकेला केली आहे। नागरिकांना रेल्वे मार्ग ओलांडावा लागत असल्यानं अपघातांचं प्रमाण वाढलंय।
घरगुती गॅस सिलेंडर असताना रेशन कार्डवर गॅस धारक म्हणून नोंद न करणाऱ्यांवर आता कारवाईचं पाऊल उचललं जाणार आहे। अशा रेशन कार्ड धारकांचा शोध घेऊन त्यांचा सिलेंडर पुरवठा थांबवण्याचा निर्णय पुणे पालिकेने घेतलाय। अनुदानित गॅस सिलेंडर असूनही रॉकेलचा दुहेरी लाभ घेणाऱ्यांना यामुळे मोठा दणका बसणार आहे। 10वीचा निकाल लागल्याने 11वीच्या प्रवेश प्रक्रियेचा दुसरा टप्पा आजपासून सुरू झाला। सुट्टीच्या काळात प्रवेश अर्जाचा भाग 1 भरलेल्या विद्यार्थ्यांना आता भाग 2 भरता येईल। दुसऱ्या भागात प्रवेशासाठी महाविद्यालयांचे पसंतीक्रम भरायचे आहेत, त्यामुळे हा भाग काळजीपूर्वक भरायचा आहे। इयत्ता 10वी आणि 12वीची पुरवणी परीक्षा 9 जुलैपासून सुरू होईल। अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येईल। 10वीची लेखी परीक्षा 27 जुलैपर्यंत तर 12वीची परीक्षा 29 जुलैपर्यंत चालणार असून याच कालावधीत प्रात्यक्षिक परीक्षा घेतली जाणार आहे। दहावीचा निकाल लागल्यानंतर 11वी प्रवेशाची लगबग सुरू झाली आहे। 11वीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सोलापूर जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये गुरुवारपासून प्रवेश अर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहेत। त्याचबरोबर पहिली गुणवत्ता यादी 23 जूनला लागणार आहे। सोलापूर महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना आता टॅब मिळणार आहेत। तुळजापूर वेस इथल्या महापालिका शाळा क्रमांक 2 मधील मुलांना यंदाच्या वर्षी लोकसहभागातून हे टॅब दिले जाणार आहेत। पहिले ISO मानांकन मिळवण्याचा मान या शाळेने मिळवला। पावसाचं पाणी वाचवण्यासाठी पुणे महापालिकेतर्फे राबवण्यात येणाऱ्या रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्पामुळे यावर्षी तब्बल 5,53,00,000 लिटर पाणी जमिनीत मुरणार आहे। पुणे महापालिकेची नाट्यगृह, हॉस्पिटल, शाळा, क्षेत्रीय कार्यालय अशा 75 इमारतींच्या गच्चीवर येत्या जून अखेरपर्यंत हा प्रकल्प कार्यान्वित होणार आहे। कोल्हापूर शहरातील 65 ठिकाणांवर 166 CCTV कॅमेऱ्यांच्या माध्यमातून नजर ठेवली जाते। त्यामुळे अनेक अपघातांचं तसंच चोरीचे पुरावे CCTVच्या माध्यमातून मिळत आहेत। त्यामुळे या योजनेचं रिझल्टच आता मिळू लागले। जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात 24 तास CCTV कॅमेऱ्याच्या दृश्यांवर पोलिसांचा वॉच राहणार आहे। पूर्वमोसमी पावसानं मुंबईत सर्वत्र हजेरी लावल्यानंतरही पावसाळी गटार आणि उड्या नाल्यांची पूर्ण साफसफाई झाली नसल्याचं दिसून आलंय। पावसाळ्यात एकाही घरात पाणी शिरणार नाही याची काळजी घेतली जाईल असं सांगणाऱ्या महापालिका प्रशासनाच्या कारभारावर या निमित्तानं प्रश्नचिन्ह निर्माण झाले। वारंवार सूचना करूनही नाल्यांची साफसफाई होत नसल्याने या कामाची जबाबदारी स्वतंत्र अधिकाऱ्यांवर सोपवण्यात येणार आहे। नाल्यांच्या कामांसाठी क्षेत्रीय कार्यालयांबरोबर समन्वय राहावा या उद्देशाने अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाणार आहे। पुणे शहर आणि उपनगरांमध्ये केलेल्या कामाचा रोजच्या रोज आढावा घेतला जाणार आहे। अनधिकृत हातगाडीवाले आणि स्टॉल धारकांच्या दादागिरीला चाप लावण्यासाठी पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनानं कंबर कसली आहे। बोर्डाच्या अतिक्रमण विभागाच्या संरक्षणासाठी पूर्णवेळ पोलीस पथक ठेवण्याकरता बोर्ड प्रशासनानं पोलीस आयुक्त कार्यालयाकडे पाठपुरावा केलाय। त्यामुळे अतिक्रमण विभागाला पोलीस पथकाचं संरक्षण मिळण्याची शक्यता आहे। स्वच्छ भारत अभियानांतर्गत रत्नागिरी शहर हागणदारी मुक्त करण्यासाठी 343 खासगी शौचालय बांधण्यात आली आहेत। झोपडपट्टीच्या ठिकाणी सार्वजनिक शौचालय उभारण्यात आली आहेत। शहरात खासगी आणि सार्वजनिक अशी एकूण 436 शौचालय उभारण्याचं उद्दिष्ट आहे। सैराटचे चाहते दिवसेंदिवस सैराट होत आहेत। पुण्यातल्या अशाच सैराट झालेल्या एका तरुणानं तब्बल 30 वेळा सैराट पाहिलाय। मूळचा करमाळा तालुक्यातील जेऊरचाच असलेल्या या तरुणानं स्वतःची दुचाकीच सैराटमय करून टाकली आहे। सैराट पहिल्यांदाच पाहिल्यानंतर त्यानं दुचाकीला सैराट लूक देण्याचा निर्णय घेतलाय। चला तर मग या बातमीसह महाफास्टमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या अपडेट्ससाठी तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र, थेट अचूक बिनधास्त।